नमस्कार मित्रांनो, आर्था या युट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की रुपयाच्या घसरणीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम. तर रुपयाचं डेप्रिसिएशन जे आहे, रुपयाचं घसरण जे आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये डॉलरच्या अगेन्स्टमध्ये, त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम होतो, सामान्य उपभोक्त्यावरती काय परिणाम होतो, हे आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की रुपया 1951 मध्ये एका डॉलर आपल्याला घेण्यासाठी किती रुपये मोजावे लागत होते. तर साधारणतः 1951 मध्ये आपल्याला 4.78 रुपये एका डॉलरसाठी द्यावे लागत होते. तेच आता आपल्याला डिसेंबर 2025 मध्ये 90 रुपयापेक्षाही जास्त आपल्याला रुपये द्यावे लागतील एका डॉलरसाठी. म्हणजेच काय, त्या ठिकाणी रुपयाचं जे आहे मोठ्या प्रमाणात घसरण आपल्याला बघायला मिळते. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तुम्ही ते बघू शकता. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की अर्थव्यवस्थेवरती आणि सामान्य उपभोक्त्यावरती काय परिणाम होतात. आता सगळ्यांनाच आपल्या स्मार्टफोन आवश्यक आहे. स्मार्टफोनचा सगळेच उपयोग करतात. त्यामुळे आपण सुरुवात जी आहे की स्मार्टफोनवरती काय परिणाम होईल. तुम्ही जर आयफोन 17 घेत असाल किंवा तुम्हाला आयफोन 17 घ्यायचा असेल किंवा स्मार्टफोन जे आहे ते घ्यायचे असतील, त्यावरती काय परिणाम होईल. तर स्मार्टफोन जे आहे आपण मॅक्स टू मॅक्स आपण काय करतो, आयातीवर डिपेंडंट आहोत. आपण हे मोबाईल आपण आयात करतो परदेशामधून. तर परदेशातून आयात करताना आपल्याला अगोदर ज्या ठिकाणी आपल्याला कमी पैसे द्यावे लागत होते, आता डॉलरमध्ये ते जास्त पैसे आपल्याला द्यावे लागतील. म्हणजेच काय, आता अगोदरपेक्षा याचा रुपयाच्या घसरणीचा स्मार्टफोन जे आहे त्या स्मार्टफोनवरती परिणाम होईल. हे अगोदरच्या पेक्षा जास्त महाग होतील. तर हा एक त्यामध्ये महत्वाचा परिणाम. दुसरा आहे, आपण श्रीमंतापासून गरिबापर्यंत जाणार आहोत. म्हणजे प्रत्येकावरती या कन्सेप्टचा कसा परिणाम होतो हे आपण समजून घेणार आहोत. नंतर आहे कार. आता तुम्ही म्हणसाल की याचं सामान्यावरती काय, श्रीमंत लोकच कार घेतील. हो, श्रीमंतावरही परिणाम होणार आहे, गरिबावरती होणार आहे. तर श्रीमंत जे लोक बाहेरून कार आयात करतात त्यांनाही आता जास्त रुपये मोजावे लागतील. म्हणजे त्यांना जी कार डॉलरमध्ये खरेदी करायची आहे त्यांना अगोदर डॉलर खरेदी करावे लागतील आणि डॉलरसाठी त्यांना जास्त पैसे द्यावे लागतील, जास्त रुपये द्यावे लागतील. म्हणजेच काय, कार आता महाग होतील जर आयात करायची असेल तर. तिसरी अतिशय महत्वाची वस्तू म्हणजे खाद्यतेल. प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाची आवश्यक असणारी वस्तू म्हणजे खाद्यतेल. आपण जवळपास 50 ते 60% खाद्यतेल जे आहे ते आयात करतो आणि आयात जे आहे त्या आयात वस्तूचं पेमेंट जे आहे, त्या खाद्यतेलाचं पेमेंट जे आहे आपण ते डॉलरमध्ये करत असतो. आता डॉलर जर महाग झाला तर नक्कीच आपल्याला काय करावं लागेल, त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतील. म्हणजेच काय, तर खाद्यतेल सर्वसामान्यांना वापरण्यासाठी आवश्यक असणारं, सगळ्यांसाठी आवश्यक असणारं खाद्यतेल जे आहे ते आता रुपयाच्या घसरणीमुळे महाग होऊ शकते. म्हणजेच रुपयाची घसरण ही सगळ्यांवरती परिणाम करणारी एक आर्थिक घटना आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. पुढची वस्तू जी आहे अन्न वस्त्र निवारा, म्हणजे त्यापैकी वस्त्र जे आहे ते एक अतिशय जीवनावश्यक वस्तू जी आहे ते सुद्धा त्या ठिकाणी रुपयाच्या घसरणीमुळे भारतामध्ये महाग होऊ शकते. ज्या आपण वस्तू आयात करतो, म्हणजे जो आपण ब्रँडेड कपडे आपण आयात करत असू तर त्या कपड्याची किमती नक्कीच आता आपल्याला वाढलेल्या दिसतील. त्यानंतर अतिशय महत्वाचा विषय म्हणजे फ्यूल. अर्थव्यवस्था जी त्यावरती रन करते त्या म्हणजे फ्यूल. आता फ्यूल जर रुपया डेप्रिशिएट झाला, रुपयाची घसरण झाली, तर फ्यूल सुद्धा आपल्याला जास्त त्या ठिकाणी जास्त रुपये मोजावे लागतील एका डॉलरसाठी. म्हणजेच काय, तर फ्यूलच्या किमती ज्या आहेत, पेट्रोल डिझेल असेल, गॅस असेल, जे आपण इम्पोर्ट करतो त्या सगळ्यांच्या किमतीमध्ये वाढ होईल आणि याचा परिणाम सगळ्यांवरती होणार आहे. म्हणजेच काय, तुमच्या कार जे आहे, बस आहे, या सगळ्यांचे फेअर्स जे आहे, भाडे जे आहे सगळ्यांचे, त्यामध्ये भाडे वाढ होईल. त्यानंतर तुम्ही जे मोठ्या प्रमाणामध्ये ट्रान्सपोर्टेशन आहे, मालवाहतूक आहे, त्यांच्या सुद्धा भाव वाढ होईल त्यामुळे, आणि एकंदरीत सर्व वस्तूंच्या किमती सुद्धा त्यामध्ये वाढतील. तर यानंतर अत्यावश्यक वस्तू ज्या आहेत, ज्या आपण डेली मध्ये वापरतो, दररोज वापरतो, अशा वस्तूच्या किमतीत सुद्धा वाढतील. कारण काही बऱ्याच प्रमाणामध्ये आपण ह्या वस्तू आयात करतो आणि आयात करतो म्हणजेच काय, आपण त्याचे मूल्य जे आहे डॉलरमध्ये मोजतो. त्या सगळ्यापैकी मला जी आहे महत्वाची वस्तू ती आहे मेडिसिन. सगळ्यांनाच आवश्यक आणि आपण तिला अवॉइड करू शकत नाही, अत्यावश्यक वस्तू आहे मेडिसिन. तर ज्या मेडिसिन आपण आयात करतो त्या मेडिसिनच्या किमती सुद्धा वाढतील. म्हणजेच काय, तुमचा हेल्थ कॉस्ट जे आहे किंवा तुमचा आरोग्यावर खर्च जो आहे त्या ठिकाणी वाढू शकतो. नंतर आपण प्रवास करतो, म्हणजे फॉरेनला जे टूर करतात, फॉरेन टूरला जातात, तर फॉरेन टूर जे आहेत ते आता या ठिकाणी महाग होतील. कारण आपल्याला जास्त डॉलर त्या ठिकाणी लागतील, खर्च जास्त करावा लागेल. म्हणजेच काय, फॉरेन टूर जे आहे तुमचे, त्यानंतर हॉटेल्स आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला महागाई जे इन्फ्लेशनचा सामना करावा लागेल. त्यानंतर एक अतिशय महत्वाचा घटक म्हणजे भारतीय शेती आणि भारतीय शेतकरी. तर भारतीय शेती आणि भारतीय शेतकऱ्यावरती
रुपयाच्या घसरणीचा काही परिणाम होईल का? तर उत्तर आहे हो. कसा? कारण की कृषीमध्ये लागणारे कृषीसाठी उत्पादन वाढवण्यासाठी लागणारे खते जे आहे ते आपण मोठ्या प्रमाणामध्ये आयात करतो. म्हणजेच काय, आपण आयातीवर निर्भर आहोत. तर आयातीवर निर्भर आहोत म्हणजेच काय, तर आपल्याला डॉलरमध्ये या ठिकाणी आयात करावे लागेल. तर डॉलरमध्ये आयात करावं लागेल. डॉलर जर महाग झाला रुपयाच्या अगेन्स्टमध्ये, रुपयाचं मूल्य जर घसरलं तर आता आपल्याला त्याच खतासाठी जास्त पैसे मोजावे लागतील. म्हणजेच काय, तर शेतकऱ्यांना ते खते जे आहे आता अगोदरच्या पेक्षा काही प्रमाणामध्ये महाग त्यांना खरेदी करावं लागेल. म्हणजेच काय, तर शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च जो आहे तो त्या ठिकाणी वाढू शकतो. म्हणजे हा एक महत्वाचा परिणाम जो आहे हा भारतीय शेतकऱ्यावरती आपल्याला बघायला मिळेल. नंतर आपले मुलं जर बाहेर शिक्षणासाठी जात असतील, बाहेर कोचिंग घेत असतील बाहेर देशामध्ये, किंवा MBBS साठी किंवा IIT साठी बाहेर देशामध्ये शिकायला जात असतील, तर आता शिक्षण सुद्धा त्यांना आपल्याला जास्त पैसे त्या ठिकाणी मोजावे लागू शकतात. जसं रुपया घसरत जाईल, जसं रुपयाचं मूल्य घसरेल तसं आपल्याला जास्त पेमेंट जे आहे त्या ठिकाणी करावं लागेल. म्हणजेच काय, तर या घटकावर सुद्धा त्याचा परिणाम होईल. त्या व्यतिरिक्त वेगवेगळे घटक आहेत त्यावरती जे आहे याचा परिणाम आपल्याला. तसेच तुम्हाला जर एखादी अर्थशास्त्रातील संकल्पना कळाली नसेल, समजली नसेल, तर कमेंटमध्ये सांगा, मी त्यावरती व्हिडिओ नक्की बनवेल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला प्रमोट करा. नमस्कार. Artha, from vision to victory. Like, share and subscribe for updates.